आपणाला माहितीच आहे की आशाताई भोसले यांचं निधन झालं आणि आता या आठवड्यामध्ये ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला. भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत अशा सर्व प्रकारच्या गीतातनं, स्वरांच्या माध्यमातनं जवळजवळ 6 दशकांच्या वर अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका सुमन कल्याणपूर. मुळात अतिशय सोज्वळ आणि सात्विक स्वर. सुमन कल्याणपूर यांना स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे ही आदरांजली. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशनच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे आतली बातमी या सदराचं आणि तुम्ही आतली बातमीला खूप छान प्रतिसाद देत आहे. आठवड्याभरात मनोरंजन क्षेत्रामध्ये कलाकारांच्या विश्वात काय घडते हे आपण जाणून घेत असतो आणि मुख्य म्हणजे मराठी रंगभूमीवरती वेगवेगळे विक्रम होत आहेत, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तुम्हाला माहितीच असेल की आमच्या पिढीची गोष्टच वेगळी या नाटकाचा ट्रेलर हा लाईव्ह सादर करण्यात आलेला होता आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात आणखीन एक वेगळ्या विक्रमाची नोंद झाली. ती म्हणजे जोडीचा मामला हे नवकोर नाटक रंगभूमीवर आलेलं आहे आणि नाटकाच्या संगीताचा, नाटकातल्या गाण्यांचा म्युझिक लॉन्च सोहळा हा पार पडलेला आहे नुकताच यशस्वीपणे. अवधूत गुप्ते, त्याचप्रमाणे गिरीजा गुप्ते, योगेश सोहनी यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली. जोडीचा मामला या नाटकामध्ये नवोदित कलाकारांना संधी देण्यात आलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि नवोदित कलाकार जरी असले तरी ते यश मिळवतात हे ऑलरेडी चिरंजीव परफेक्ट बिघडला या नाटकाच्या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे. नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि ही जबाबदारी जोडीचा मामला या नाटकाने पाळलेली असं म्हणायला हवं. आपण जोडीचा मामलाच्या टीमचं अभिनंदन करूया. मित्रांनो, मराठीतलं पहिलं युनिव्हर्स असं आपण म्हणतो ते घबाडकुंड या चित्रपटाला 19 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतो. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा वांद्रे येथे मोठ्या दिमाखात साजरा झालेला होता. मुख्य म्हणजे सर्व कलाकारांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलेलं होतं आणि या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला अनेकांची उपस्थिती होती. निर्माते डॉक्टर रसिक कदम, दिग्दर्शक प्रीतम पाटील, देवदत्त नागे, कुशल बद्रिके आणि सर्वच कलाकार उपस्थित होते. आणि मुख्य म्हणजे रंगमंचावरती जेव्हा ट्रेलर लॉन्च आणि या चित्रपटातली गाणी दाखवण्यात आली त्यावेळेला ज्या गप्पा मारल्या सगळ्या कलाकारांनी, त्यामुळे चित्रपटाची उत्कंठा ही वाढलेली आहे हे निश्चितपणे सांगताना वाटतं. हा रहस्यमय चित्रपट आपल्या भेटीला येतोय 19 जूनला. आणखीन एका मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा झाला. तो चित्रपट म्हणजे दृश्य अदृश्य. पुन्हा एकदा जॉनर तोच सस्पेन्स थ्रिलर. 2026 मध्ये या जॉनरचे बरेच चित्रपट आलेले आहेत. पूजा सावंत हिचा या वर्षात प्रदर्शित होणारा हा 4था चित्रपट आहे. अशोक समर्थ, पूजा सावंत, अक्षया गुरव, हार्दिक जोशी, सुब्रत जोशी अशा कलाकारांचा अभिनय असणारा हा चित्रपट आहे. दिग्दर्शक आहेत मिलिंद लेले, ते सुद्धा उपस्थित होते. आणि या चित्रपटाने भारतातील पहिली महिला ऍक्शन डिरेक्टर शैला ही आपल्याला परिचयाची होणार आहे. तिने या चित्रपटाचा ऍक्शन सिक्वेन्स डिझाईन केलेला आहे. ट्रेलर लॉन्च सोहळ्याला अनेकांची उपस्थिती होती. महाराष्ट्र ही संतांची भूमी असं म्हटलं जातं आणि समर्थ रामदासांचे विचार समाजापर्यंत पोचवावेत या हेतूनं एक मराठी चित्रपट निर्माण होतोय. त्या चित्रपटाचं नावच आहे समर्थ. सध्या अधिक मास सुरू आहे आणि त्यानिमित्त आळंदी येथे एक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या सोहळ्यामध्ये समर्थ या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आलं. रवींद्र पाठक यांच्या संकल्पनेतून हा सगळा प्रकल्प साकारत आहे. गावागावामध्ये मराठी चित्रपट पोचावेत याकरता अनेक व्यक्ती प्रयत्नशील असतात. अशाच काही मित्रांच्या कल्पनेतनं किस्सा शुरू टॉकीज हा नवा कोरा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात इथल्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांना की जिथे थिएटर्स नाहीत त्यांना घर बसल्या चित्रपट बघता येणार आहेत. त्याकरता कुठलं डिव्हाइस घ्यायचं वगैरे जी सगळी माहिती आहे ती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती मिळू शकते. मराठी परंपरा, मराठी प्रवाह जपणारी वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह ही वाहिनी नेहमीच आपल्या चर्चेचा विषय ठरलेली आहे आणि नुकतीच या वाहिनीतर्फे प्रवाह गर्जना करण्यात आलेली आहे. येत्या 3 महिन्यामध्ये 1 नाही 2 नाही तर तब्बल 8 मालिका आणि नवीन कार्यक्रम आपल्या समोर येणार आहेत. त्यापैकी आता जून महिन्यात तुम्हाला माहितीच आहे की पाठराखीण मालिका सुरू झालेली आहे. सुना येती घरा ही सुद्धा सुरू होते. त्याचप्रमाणे मराठी मीडियम, मी कात टाकली हॉरर जॉनरची मालिका, विसरू नको तू मला ही मालिका, आमच्या लाडक्या नाईकबाई अशी ऐश्वर्या नारकर यांची प्रमुख भूमिका असणारी मालिका ही सुद्धा स्टार प्रवाहावर येत आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आता होऊ द्या धिंगाणा पर्व 5 सुद्धा सुरू होत आहे. आपल्या सर्वांचा लाडका सिद्धू अर्थात अभिनेता
सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे आणि गणेशोत्सव 2026 हा तर एक महत्वाचा इव्हेंट आहे स्टार प्रवाहासाठी. आणि या सगळ्या 8 कार्यक्रमातनं आपल्याला मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. आजच रिलीज होतोय चित्रपट तुंबाडची मंजुळा, बहुचर्चित असा चित्रपट. बघूया तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर कसं यश मिळवतोय. आतली बातमी कशी वाटते तुम्हाला? हा सेगमेंट आवडतोय ना? अजून काय अपेक्षित आहे आमच्याकडनं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुर्तास इतकंच.